शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या 369व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। जय शिवराय जय शंभूराजेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। शंभूराजे युवा संघटनेचे हे 18वे वर्ष असून कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण, सरचिटणीस राहुल पवार, कार्याध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तसेच शिवछत्रपती शिक्षक सेना, शिक्षकेतर संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी शिवशंभू प्रेमी युवक युवती, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। पारंपरिक उत्साह, ढोलताशांच्या गजर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात जयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। छत्रपती संभाजीराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांना शिवशंभू प्रेमींना हार्दिक शुभेच्छा। छत्रपती संभाजीराजांचे मूर्तीचं पूजन व जन्मोत्सव सोहळा मागील 17 वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहे आणि यावर्षी 18वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे फक्त सामाजिक कार्यावर आम्ही भर दिला जातो, कारण आमचं एकच म्हणणं आहे की महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन अंगीकारले तर खरा समाज घडेल। आणि यासाठीच आजपर्यंत आम्ही आतापर्यंत एकही मिरवणूक काढलेली नाही व यापुढेही कदाचित काढणार नाही। आज माझ्या मुली म्हणतात की आपण मिरवणूक काढू, पण त्या गोष्टीला देखील अजून मी तयार नाही। भविष्यात जर मुली तयार झाल्या म्हटले की पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढू, ते पण कुठल्याही जनतेला कसाही त्रास न होता जर मिरवणूक निघत असेल तर त्या गोष्टीला सहकार्य करायला तयार आहे। फक्त शंभूराज युवा संघटनेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की युवकांची फळी करून जे काही आपले प्रशासन दरबारी काम असतील त्या कामाचा पाठपुरावा करणे व आपल्या लेखकांचा योग्य वापर करून आपल्या कुणालाही कसली अडचण येऊ नये या गोष्टीकडे एक युवकांची फळी म्हणून मी बघत आहे। आणि प्रत्येकाचं काम तेवढेच तत्परतेने व्हायला पाहिजे। कुठल्याही आमदार, खासदार, नगरसेवकाच्या दारी न जाता केवळ आपल्या संघटनेच्या बळावर प्रत्येकाचं काम झालं पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे। आपण या उत्सव सांगता समारोहास उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।